मस्त आपली गाजराची बर्फी तयार झालेली आहे. खायला खूपच छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे. सध्या मार्केटमध्ये फ्रेश गाजर भेटतात, तर तुम्ही सुद्धा करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत गाजराची बर्फी. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो गाजरे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेली आहे. पुढचा मागचा भाग थोडा थोडा मी काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे बारीक असे कापून घ्यायचे आहेत गाजर अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला सर्व गाजर कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व गाजर कापून घेतलेले आहेत. मधला असा पांढरा पार्ट मी काढून घेतलेला आहे गाजराच्या मधला. हे चवीला थोडे पानसट लागतात, त्यामुळे आतमधला हे भाग मी काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे थोडे थोडे करून मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. कापून घेतलेले गाजर मी इथं कापून घेतलेले अर्धे गाजर हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत गाजर हे मिक्सरमधून. अशा प्रकारे मी गाजर बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, मी अर्धे गाजर बारीक करून घेतलेले आहेत. अर्धे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी गाजर बारीक करून घेतलेले आहेत. अशी पेस्ट करून घेतलेली आहे गाजराची. मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. दोन चमचे तूप घातलेलं आहे. तर आता यामध्ये घालायचं आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेलं गाजर घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे गाजर तुपामध्ये 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. गाजरातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला तुपामध्ये हे गाजर परतून घ्यायचं आहे. आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर व्यवस्थित हे 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट हे गाजराचं मिश्रण मी परतून घेतलेलं आहे. यामधलं पूर्ण पाणी असं ड्राय झालेलं आहे, सुकलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आपल्याला. मी अर्धी वाटी घेतलेला आहे. त्यानंतर मिल्क पावडर घेतलेली आहे मी अर्धी वाटी, ते घालायचे आपल्याला. तर परत एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकसारखं याला आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाहीये. दोन ते 3 मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला आता दूध. इथं मी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. कपानं सुद्धा 1.5 कप दूध आहे. आता दूध घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे एकसारखं. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. अशा प्रकारे केलेली गाजराची बर्फी खूप छान लागते आणि टिकायला सुद्धा तुम्ही हे 4 ते 5 दिवस सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. तर 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर. दूध घातल्यावर सुद्धा मी 5 ते 6 मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. थोडंसं असं दाटसर झालेलं आहे आपलं मिश्रण. आता यामध्ये घालायचं आपल्याला मी 350 ग्राम गूळ घेतलेला आहे अर्धा किलो गाजराला. आता गूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं पातळ होतं. आपल्याला हे दाटसर होईपर्यंत एकसारखं आणखीन 4 ते 5 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर मी
5 ते 6 मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं असं ड्राय झालेलं आहे. तर आपलं मिश्रण आणखीन थोडंसं पातळ आहे, तर आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे. आपलं मिश्रण असं ड्राय झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्याला 20 ते 25 मिनिट ह्याला परतून घेतलेला आहे. थोडासा वेळ लागतो, पण खायला खूप छान लागते बर्फी गाजराची. असं मस्त झालेलं आहे दाटसर आपलं मिश्रण. आता यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची पूड घालायची आहे. परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया. मस्त झालेलं आपलं दाटसर मिश्रण. आता आपण गॅस बंद करून ह्याला एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ताटाला आपल्याला सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ताटामध्ये हे मिश्रण काढायचं आहे. मस्त झालेलं आपलं मिश्रण आपण खाली काढून घेऊया. मी एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे. तर आपल्याला ताटाला लावून घ्यायचं आहे तूप, म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित पटकन निघल्या जातात तूप लावल्यामुळं. आता यामध्ये हे गाजराचं मिश्रण घालायचं आहे आपल्याला. आता आपल्याला व्यवस्थित हे पसरायचं आहे एकसारखं. अशा प्रकारे मी ताटात पसरून घेतलेलं आहे. थोडंसं मिश्रण कमी पडलेलं आहे, तर यावर आता आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता यावर. थोडंसं आपल्याला हाताने याला प्रेस करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बसले जातात, व्यवस्थित चिटकून बसतात हे. अशा प्रकारे आता आपल्याला हे अर्धा तासासाठी असंच ठेवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असं थोडंसं घट्ट होतं मिश्रण आणि नंतरच आपल्याला याच्या वड्या कापायला घ्यायच्या आहेत. तर आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे. मी हे मिश्रण 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं. व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर आता आपण याच्या वड्या कापून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता. अशा प्रकारे आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या वड्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या. तर आपल्याला आता सगळ्या वड्या अशाच कापून काढून घ्यायच्या आहेत. झटपट अशी आपली गाजराची बर्फी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.